नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शेतकरी बांधवांना, तुम्ही मोबाईलवरून पिकांची नोंदणी म्हणजेच ई पीक पाहणी करताय का? तर मग तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. शासनाने या संपूर्ण प्रक्रियेत काही मोठे आणि अत्यंत सोपे बदल केलेत, ज्यामुळे तुमची डोकेदुखी आता संपणार आहे. हे बदल नेमके काय आहेत पाहूयात. यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मोठा बदल म्हणजे गेल्या हंगामात पिकाचा फोटो 50 मीटरच्या आतून काढावा लागायचा, पण आता ही अट बदलून 20 मीटर करण्यात आली आहे. अंतर कमी केल्यामुळे तुमच्या प्रत्यक्ष लागवडीची अगदी अचूक, स्पष्ट आणि पारदर्शक नोंद शासनाकडे होणार आहे. दुसरा मोठा दिलासा म्हणजेच ओटीपीचा त्रास आता पूर्णपणे संपलाय. पूर्वी नोंदणी करताना वारंवार मोबाईलवर येणारा ओटीपी टाकावा लागायचा, ज्यामुळे नेटवर्क नसेल तर शेतकरी हैराण व्हायचे. पण आता तसं नाहीये. आता केवळ एकदाच ओटीपी टाकून तुमची नोंदणी पूर्ण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मनस्ताप दोन्ही वाचणार आहे. याशिवाय शासनाने आणखी काही भारी सोयी दिल्यात. समजा नोंदणी करताना माहितीमध्ये काही चूक झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी 48 तासांचा वेळ मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेतात इंटरनेट नसेल तरी घाबरण्याचं कारण नाहीये. आता ऑफलाईन पद्धतीनेही तुम्ही ही नोंदणी अपलोड करू शकता. चालू खरीप हंगामाची ही नोंदणी 1 ऑगस्ट पासून सुरू झाली असून 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. लक्षात ठेवा, यंदा पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी ही ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 9,57,000हून अधिक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. तुम्ही जर अजूनही नोंदणी केली नसेल तर 15 सप्टेंबरच्या आत आपल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.